भोलाश्याम ज्वेलर्स नाशिक रोड। आमच्याकडे ऑर्डर प्रमाणे सर्व अलंकार घडवून मिळेल। सर्व प्रकारचे अलंकार हजर स्टॉक मध्ये उपलब्ध। आमच्याकडे चोख सोन्यामध्ये पोहे हार, लक्ष्मी हार, बकू हार, पाटल्या, बांगड्या, गोफ, तोडे, बेडे, इतर दागिने ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। तसेच मंगळसूत्र, अंगठ्या, नेकलेस, कर्णफुले, चेन, लॉकेट भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध। खरेदी करायची तर भोलाश्याम मध्येच। सोने चांदीचे कुठलेही अलंकार घ्यायचे तर भोलाश्याम मध्ये। आमचा पत्ता भोलाश्याम ज्वेलर्स, सोने चांदी व नवरत्नांचे व्यापारी, कलंत्री हाऊस, शिवाजी रोड, नाशिक रोड। फोन नंबर 9422770096, 9421803400, 9421508669। नमस्कार। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। दत्ताचा मंत्र गुरुदेव दत्त म्हणजे दत्ताचा गुणधर्म काय बघा तुम्ही। दत्ताचा गुणधर्म निस्वार्थ आणि त्यागी। ज्या ठिकाणी दत्ताचं मंदिर आहे त्या ठिकाणी वर्षानुवर्ष जे भक्त जात आहे त्यांच्या चेहऱ्यावर तुम्ही बघा, चेहऱ्याचं त्याचं निदान करा। ते निस्वार्थी आणि त्यागी आपोआप त्यांचा स्वभाव होऊन जातो। कारण काय तर दत्ताचा निस्वार्थ आणि त्यागी स्वभाव आहे। प्रत्येक देवतेचा गुणधर्म मागे मी तुम्हाला सांगितलेले। गणपतीचा बुद्धिकारक शिवशंकर ओम नमः शिवाय शांतता, तसं दत्ताचा आहे निस्वार्थ आणि त्यागी। आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। झोपण्यावरनं भविष्य। झोपताना पाय आखडून झोपतात बघा बरं, तुमच्या घरात कोणी आहे का? झोपताना पाय आखडून अशा व्यक्तीचे जीवन अस्ताव्यस्त, कठोर संघर्ष। शरीर आखडून झोपणे, मगाशी बोललो होतो पाय आखडून झोपणे म्हणजे संघर्षाला सामोरे जावं लागतं। आता शरीर आखडून झोपायचं म्हणजे लवकर घाबरणारी व्यक्ती आहे। जी व्यक्ती आहे शरीर आखडून झोपती, मनात कायम असुरक्षित भावना, जास्तीत जास्त घरामध्ये वेळ घालवणारी म्हणजे शरीर आखडून झोपणारी। जे लोक पालथे झोपतात, पोट जमिनीकडे झोपतात, असुरक्षित, अज्ञान, भयग्रस्त, प्रत्येक गोष्टीची भीती, पूर्ण शरीर झाकून झोपणारे म्हणजे आपली जी चादर असते, पांघरून असती, ती पूर्ण डोक्यावरनं घेणारे भित्रे, संघर्षाला पाठ दाखविणारे, शॉर्टकट साधणारे, आपला रस्ता नेहमी बदलता। जो पायावर पाय ठेवून झोपतो, जो मनुष्य पायावर पाय ठेवून झोपतो, अल्पसंतुष्टी, सुखापेक्षा दुसऱ्याच्या आनंदाची काळजी तर आहेच, पण तो संतुष्ट कधीच राहणार नाही। त्यागी प्रवृत्ती। एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर अशी परिस्थितीशी समझोता म्हणजे मध्ये मध्ये मिसळणारे। वाद विवाद आवडत नाही, पण आपल्या खाजगी जीवनात कोणी हस्तक्षेप करणारे आवडत नाही। एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर झोपणारे, आकाशाकडे तोंड करून झोपणारे, आत्मविश्वास, धाडस, परिपूर्ण स्वाभिमान, कठोर संघर्षाला सामोरे जाण्याची त्यांची दोन हात करण्याची ताकद कायम। झोपेत पाय हलवतात
ते तणावात जगणारे. प्रत्येक गोष्टीचा तणाव आपण झोपेमध्ये पाय हलवतो. सतत शरीराची वळवळ करणारे, कधी या कुशीहून कधी त्या कुशीहून, कधी उठून बसणारे, जीवनामध्ये चंचलता, अस्थिरता, एकाग्रपणा नाही, असे आहे हे भविष्य, निद्रेचे भविष्य. पण एक लक्षात ठेवा, अनेक अडचणी येतात. आपल्या मुलांचे लग्न होत नाही, मुलींचे लग्न होत नाही. मग या जन्मकुंडलीत काय अडचणी? आता वेळ गेलेली नाहीये. सोन्यासारखे पोर आहे, मग त्यांची जन्मकुंडली अवश्य पाहून घ्यायची आहे आणि नंबर मात्र लक्षात ठेवायचा आहे. नंबर लिहून घ्या. 98, 22, 31, 51 आणि 34 एवढं लक्षात ठेवायचंय. 98, 22, 31, 51 आणि 34. आणि न विसरता आपल्याला ज्या अडचणी आहे तो मार्ग आपल्याला मोकळा करायचा आहे. आता वेळ गेलेली नाहीये, लक्षात ठेवा. उद्या आपण भेटूया. नमस्कार.